नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनल मध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण काकडीपासून पुऱ्या बनवणार आहोत. तर तुम्ही म्हणाल की काकडीपासून पुऱ्या सुद्धा बनवतात का? तर हो, आपण आज काकडीपासून पुऱ्या सुद्धा बनवणार आहोत आणि त्या एकदम चविष्टही लागतात. तसेच काकडीमध्ये कमी कॅलरीज आणि फॅटही कमी असते, त्यामुळे या पुऱ्या सुद्धा खूप हेल्दी आहेत. चला तर मग काकडीपासून पुऱ्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी पाहूया. मित्रांनो, ही पुरी बनवण्यासाठी आपल्याला वाटण तयार करायला लागणार आहे. त्यासाठी इथे मी 1 इंचाचं आलं बारीक चिरून घेतलेलं आहे. तसेच 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आहेत. 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशेप भाजून घेतलेली आहे, ती घालूयात. आता इथे अर्धा चमचा तेलामध्ये भाजून घेतलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा घालूयात. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, ती घालूयात. आता याचं आपण बारीक वाटण बनवून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे वाटण आपलं तयार आहे. आता पुरी बनवण्यासाठी इथे मी काकडी घेतलेली आहे. आपल्याला जास्त काकडी सुद्धा लागत नाही या पुरीसाठी. आता मी या काकडीची साल काढून घेतो. तर हे पहा, काकडीची साल काढून झालेली आहे. आता ही काकडी खिसून घेणार आहे मी. काकडी मी खिसून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात आणि थोड्या वेळापूर्वी जे आपण वाटण तयार केलं होतं ते घालूयात. थोडीशी आपण हळद घालूयात. आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊयात. हे पहा, आता मिक्स करून झालेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता, मसाला मिक्स केल्यामुळे आता पाणी सुद्धा बरंच सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ घालणार आहोत. आता पीठ घातल्यानंतर हे सर्व मिश्रण आपण मळून घेऊया. हे पहा, आता मिश्रण आपलं मळून झालेलं आहे आणि असा कणकेचा गोळा तयार केलेला आहे. आता पीठ मळताना थोडंसं जर पाण्याची गरज वाटली तर किंचित पाणी घालायचं आहे, नाहीतर बऱ्यापैकी काकडीला पाणी सुटलेलं असतं, त्यामध्येच आपलं पीठ मळून होतं. तर गरजेनुसारच किंचित पाणी घालून अशा प्रकारे मिश्रण मळून घ्यायचं आहे. आता हे पहा मित्रांनो, आता या कणकेचे आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे आहेत. छोटे छोटे गोळे बनवून आपण याची पुरी लाटणार आहोत. हे पहा मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. याच्यामध्ये एक टीप आहे मित्रांनो, पुरी लाटताना पातळ पुरी लाटायची आहे, जास्ती जाड लाटायची नाही. तर अशाच पद्धतीने मी इतर पुऱ्या लाटून घेतो. हे पहा, आता पुरी तळण्यासाठी तेल गरम केलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण पुरी तळायला घेऊया. हे पहा, आपली पहिली पुरी तळून झालेली आहे. अशाच प्रकारे इतर पुऱ्या तळून घेणार आहे मी. ही पुरी खूप चवदार असते आणि तसंच लो कॅलरी आणि लो फॅट असल्यामुळे खूप हेल्दी असते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.